कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोडी औद्योगिक वसाहतीत प्रकल्प उभा राहणार. मंत्री छगन भुजबळ. येवला बाजार समितीत शेतकरी भवन निर्माण करण्यासाठी 1.50 कोटी निधी उपलब्ध करून दिला जाईल. याबाबतचा प्रस्ताव बाजार समितीने तातडीने सादर करावा. यासोबतच कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी चिंचोडी औद्योगिक वसाहतीत 50 एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मारुतीराव पवार, तहसीलदार आभा महाजन, येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर, गटविकास अधिकारी संदीप वायाळ, सहाय्यक निबंधक श्री राजपूत, अंबादास बनकर, राधाकिसन सोनवणे, अरुणमामा थोरात, वसंत पवार, संभाजी पवार, येवला बाजार समितीच्या सभापती सविता पवार, उपसभापती संध्या पगारे, रायभान काळे, माजी सभापती किसन धनगे, संचालक संजय बनकर यांच्यासह सभासद, नागरिक व शेतकरी उपस्थित होते. मंत्री श्री भुजबळ म्हणाले की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या अगोदर मदत उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी प्रशासकीय कार्यालय चांगले असले पाहिजे. त्या दृष्टीने हे तयार केलेले कार्यालय हे फक्त एक कार्यालय नाही, तर ती शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाचा एक नवा अध्याय आहे. येवला बाजार समिती ही केवळ व्यवहार करणारी संस्था नाही, तर ती शेतकऱ्यांच्या प्रगतीचा केंद्रबिंदू आहे. शेती क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. शेतमालाची गुणवत्ता, साठवण, वाहतूक आणि विपणन या सगळ्या गोष्टींमध्ये नव्या तंत्रज्ञानाची आणि सुविधा विकासाची गरज आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन येवला बाजार समितीच्या शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.